आंबाडीच्या बोंड्यांची चटणी पाहतोय आपण। त्याच्यासाठी इथे आंबाडीच्या बोंड्या घेतलेल्या आहेत आणि याच्या अशा सोलून पाकळ्या काढायच्या आहेत। त्याच्या आधी स्वच्छ धुवून घेते, कोरड्या करून घेते आणि नंतर याच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि हे वापरायचं नाही आहे चटणीमध्ये। आणि त्याच्यासाठी साहित्य इथे घेतलेलं आहे मी हिरवी मिरची, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे, थोडंसं लसणाचा गाठा घेतलेला आहे एक आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता इथे मी सगळ्या बोंड्यांच्या अशा पाकळ्या काढून घेत आहे आणि याच्या आतमध्ये जे असतं ते याच्या आतमध्ये बी असतं, त्या बियांपासून आपण नवीन रोपं तयार करू शकतो आंबाडीचे। वाळल्यावरती हे फुटतात आणि याच्या आतमध्ये बी असतं आणि खूप छान चटणी चवीला होते। आंबट गोड तिखट अशा चवीची चटणी तयार होते या बोंड्यांपासून। आता इथे सगळ्या आंबाडीच्या बोंड्या काढून घेतलेल्या आहेत मी याच्या अशा पाकळ्या। आता आपण चटणी करायला घेऊ। त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे। चटणी करण्यासाठी मी इथे आता पॉट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये घालून घेत आहे। आता एकदा आंबाडीच्या बोंड्या मी फिरवून घेते। आता इथे मी फास्ट मोडवरती फिरवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये गूळ घालत आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण। आता परत एकदा छान फिरवून घेते। आता फिरवून झाल्यानंतर मीठ घालत आहे मी चवीपुरतं आणि परत एकदा छान खालीवर करून फिरवून घेते मिक्सरवरती। आता इथे माझी पूर्ण चटणी करून झालेली आहे आणि मी काढून घेतलेली आहे। खूप छान चवीला झालेली आहे। आता ही अशी चटणी पण आपण खाऊ शकतो किंवा याला फोडणी पण दिली तर आणखी याच्या चवीमध्ये भर पडते। मी आता थोडीशी हिंग आणि जिऱ्याची फोडणी देणार। आता इथे जिरा मोहरी छान फुटलेला आहे तेलामध्ये आणि हिंग घालत आहे। आंबट गोड तिखट चवीची छान आंबाडीच्या बोंड्यांची चटणी तयार झालेली आहे। इथे ही चटणी आपण अशा पद्धतीने करून महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो, फ्रीजमध्येही आरामात टिकते आणि चपाती, भाकरी, थालीपीठ कशाही सोबत आपण ही चटणी खाऊ शकतो। खूप छान चव याची लागते। तर या मंडळी जेवण करण्यासाठी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद।